2026 साली मेष राशीचं भविष्य काय असेल? भविष्य घडवणारे दोन महत्वाचे ग्रह आहेत, गुरु आणि शनी. कोणत्या घटना घडवायच्या हे नेहमी गुरु आणि शनी ठरवतात. आणि गुरु यंदा दोन वेगवेगळ्या राशींमध्ये प्रवास करणार आहे. पहिल्या भागात तो मिथुन राशीमध्ये असेल आणि वर्षाच्या उर्वरित भागात तो कर्क राशीत असेल. आणि या काळात शनी तर संपूर्ण वर्ष मीन राशीत शांतपणे पण अत्यंत प्रभावीपणे बसलेला असेल. मेष राशीसाठी हा ग्रहयोग साधा नाहीये. हा काळ तुम्हाला रचणाराही आहे आणि परखणाराही आहे. ज्याने संयम, विवेक आणि योग्य दिशा राखली आहे ना, तर त्या व्यक्तीसाठी 2026 हे वर्ष जीवनात मोठा बदल घडवेल. प्राचीन ग्रंथात एक सुंदर गोष्ट सांगितलेली आहे. मेषे जातस्य गुरुणा तेजो वृद्धी शनहे कर्मशुद्धी. म्हणजे मेष राशीत जन्मलेल्या व्यक्तीसाठी गुरु त्याचे तेज वाढवतो आणि शनी त्याच्या कर्मांना शिस्त लावतो. गुरु शनी ह्या दोन्ही शक्ती जेव्हा एकत्र काम करतात तेव्हा व्यक्तीचं आयुष्य फक्त वरवर बदलत नाही, तर अगदी खोलवर बदलतं. त्यामुळे मित्रांनो, आज आपण मेष राशीचं 2026 वर्ष अगदी शांतपणे ज्योतिषशास्त्राच्या तर्कासह संधी आणि सावधानता या दोन्ही बाजूंनी खोलवर समजून घेणार आहोत. सर्वात आधी मित्रांनो, ग्रहस्थितीची चौकट समजून घ्या. कारण की गुरु हा वर्षाच्या पहिल्या भागात मिथुन राशीत राहील आणि मेष राशीसाठी तो तिसऱ्या भावातून प्रवास करेल. आणि यानंतर वर्षाच्या दुसऱ्या भागात गुरु कर्क राशीत जाईल, तेव्हा तो मेष राशीसाठी चौथ्या भावातूनच परिणाम देणार आहे. आणि शनी मात्र संपूर्ण वर्ष मीन राशीतच राहणार आहे. म्हणजे मेष राशीसाठी हा शनी 12व्या स्थानी असेल. प्राचीन तत्व काय सांगतं? मेषे जातकनाम गुरुः पराक्रमम शनी विवेकम व्ययस्थो दुःख क्षयम. मेष राशीच्या व्यक्तीसाठी गुरु पराक्रम वाढवतो, शनी विवेक देतो आणि 12व्या भावातील शनी जुनी दुःखे, जुनी ओझी कमी करण्याचा काळही दर्शवतो. 2026 हे वर्ष नेमकं हेच काम करणार आहे. एका बाजूने पुढे ढकलणे आणि दुसऱ्या बाजूने शुद्ध करणं. त्यामुळे आपण आता मित्रांनो बघूया की पहिल्या टप्प्यात काय होईल. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत या काळात गुरु हा मिथुन राशीमध्ये तिसऱ्या भावात असेल. हा काळ मित्रांनो या राशीसाठी धाडस, नवे मार्ग, प्रवास, कौशल्य आणि पराक्रम वाढवणार आहे. तर दुसरा टप्पा जो आहे उर्वरित भाग वर्षाचा, या काळात गुरु कर्क राशीच्या चौथ्या भावात. म्हणजे हा काळ घर, स्थैर्य, प्रॉपर्टी, आई आणि मनशांती देणारा आहे. या बाबतीत तो शांतीच देईल. आणि संपूर्ण वर्षभर शनी मीन राशीत व्यवस्थानात, म्हणजे हा तुम्हाला आतून स्वच्छ करणारा, सवयी बदलावणारा आणि मानसिकदृष्ट्या प्रगल्भ करणारा काळ आहे. आता एक एक भाग समजून घेऊया. पहिल्या टप्प्यापासून काय होईल की गुरु मिथुन राशीत, मेष राशीसाठी तिसरा भाव. आणि म्हणजे तिसरा भाव काय करतो? धैर्य, पराक्रम, प्रयत्न, संवाद, लेखन, लहान प्रवास, भावंडे आणि नवे उपक्रम. इथे गुरुची उपस्थिती तुमच्या जीवनात प्रचंड ऊर्जा देणारी असते. या काळात तुमच्या धैर्य आणि पुढाकार प्रचंड वाढेल. तुम्हाला असे वाटेल की मी करू शकतो, मी स्वतःहून पुढे येऊ शकतो. ज्या गोष्टी तुम्ही मागच्या वर्षी टाळत होतात ना, त्याच गोष्टी आता तुम्हाला स्वतःहून कराव्याशा वाटतील. कामात जबाबदारी घेणे, नवीन विषय हाताळणं, जोखीम घेऊन नवा प्रकल्प सुरू करणं, हे सर्व या काळात तुमच्यासाठी घडू शकतं. ही नवी कामे सुरू करण्याची योग्य वेळ आहे. लहान उद्योग, स्वतःची सेवा, नवे प्रकल्प, अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग पण मिळतील. या काळात सुरू केलेली कामे हळूहळू पायावर उभी राहू शकतात. तुमची संवाद शक्ती तीक्ष्ण होईल. बोलणे, शिकवणे, समजणे, पटवणे यात तुमची नैसर्गिक ताकद वाढेल. समित्यांची बैठक असो, कुटुंबाची चर्चा असो, ग्राहकांची संवाद असो किंवा मुलाखत, तुमचा आवाज जो आहे ना, तो तुमचा मुद्दा जास्त प्रभावी करून देणारा असेल. जे लोक अध्यापन, मार्गदर्शन, समुपदेशन, भाषण, कथाकथन, प्रशिक्षण अशा क्षेत्रात आहेत ना, त्यांच्यासाठी तर हा काळ विशेष फलदायी असेल. लेखनाची आवडही असेल तर तुम्ही काही ठोस, गंभीर काम या काळात लिहू शकता. त्यातून तुमचा प्रभाव वाढेल. भावंडांशी सहकार्य वाढण्याची पण शक्यता आहे. चुलत भावंडे किंवा जवळचे नातेवाईक मंडळी यांच्याकडून मदत, सहकार्य किंवा नवीन संधी मिळू शकतात. आणि तिसऱ्या भावातील गुरु काय करतो? प्रवासाला देखील फळ देतो. कामासाठी, प्रशिक्षणासाठी, मुलाखतीसाठी किंवा कौटुंबिक कारणांसाठी केलेले लहान प्रवास सुद्धा
नुसती थकावट न देता काहीतरी नवा संपर्क देतात, नवा विचार देतात, नवी संधी तुमच्या हातातही देऊन जातात. आणि तसं होईल. पण इथे एक सावधगिरी गरजेची आहे. उत्साह वाढल्यामुळे तुम्ही एकाच वेळी 3-4 कामे उचलण्याचा मोह करताल आणि परिणाम काय होईल? काही कामे अर्धवट राहतील. म्हणून कमी कामे निवडा, पण ती शेवटपर्यंत पूर्ण करा. गुरु 3ऱ्या भावात बुद्धी तीक्ष्ण करतो, परंतु मेष राशीचा उष्ण स्वभाव आहे बरं का. यात मिसळला की तो बोलण्यात थोडी कटुता आणतो. तुम्ही जे बोलला ते बरोबर असेल, पण स्वर कधी कधी इतका तीव्र असतो ना की समोरच्याला तो दुखावू शकतो. म्हणून एक साधा नियम काय असेल, तुम्ही किती बरोबर आहात यापेक्षा तुम्ही कसे बोलता याकडे जास्त लक्ष द्या. आणखी एक मुद्दा काय आहे की सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ किंवा प्लॅनिंग, लोकांशी संपर्क यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो. स्नायूंचा थकवा, डोकेदुखी, चिडचिड किंवा जरा चटकन राग येणे हे सगळं तुम्हाला टाळायचं असेल तर झोपेची वेळ, पाण्याचे प्रमाण आणि अल्पविश्रांती यांना तुम्ही महत्त्व द्यावं लागेल. दुसऱ्या टप्प्यात काय होतं की गुरु कर्क राशीत म्हणजे मेष राशीसाठी तो 4था भाव असेल. मे महिन्यानंतरचा 4था भाव म्हणजे घर, आई, जमीन, जुमला, वाहन, मानसिक स्थैर्य, आंतरिक शांतता. आणि इथे गुरु अत्यंत शुभही मानला जातो. या काळात काय होतं, घरातील वातावरण सुधारण्याची किंवा मऊ होण्याची संधी मिळते. जिथे काही ताण, दुरावा, कटुता असेल ना, तिथे संवाद वाढतो, समजूतदारपणा येईल आणि आपलेपणा पण वाढेल. 4था भाव काय करतो, प्रॉपर्टी, घर, प्लॉट, वाहनांशी जोडलेला असल्यामुळे काय होतं, जुनी योजना, घर दुरुस्ती, विस्तार, नवीन घर, प्लॉट, वाहन यांना तो योग्य दिशा मिळवून देतोच. योग्य वेळ आणि योग्य सल्लाही घेतला तर काय होतं, या काळात चांगला सौदा होण्याची पण मजबूत शक्यता आहे. पहिल्या भागात काय झालं, बाहेरची धावपळ जास्त असेल तर वर्षाच्या दुसऱ्या भागात काय होतं, तुमचे मन घराकडे आकर्षित होईल. स्वभावात शांतपणा, स्थिरता, सहनशीलताही वाढेल. तुम्हाला घरी बसूनही खूप कामे मार्गी लावता येतील. मातेशी संबंध नाजूक झाले असतील ना तर ते सुधारण्याची उत्तम वेळ आहे. मतभेद पण दूर होतील. तिच्याशी बोलायला, तिच्याशी भावना ऐकायला हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. तिच्या आरोग्यातही तुमच्याकडून थोडी सुधारणा होण्यास मदत होऊ शकते. 4था भाव कसा आहे, शिक्षणासाठी पण महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांना या काळात अभ्यास, वाचन, परीक्षेची तयारी किंवा घरातून शिक्षणाचे उपक्रम हे सर्व सहजपणे जमत जातील. ज्यांच्या शिक्षणाबाबत गोंधळ होता ना त्यांना या काळात अभ्यासाची एक नवीन गती मिळू शकते. पण इथे काही गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. घरगुती सुधारणा, सजावट, सुविधा, नवीन वस्तू या सगळ्यावर खर्च वाढण्याची चिन्हे आहेत. जे लोक नोकरी करतात तो खर्च चुकीचा नाही, पण तो मर्यादा विसरून करू नका ना. गुरु कर्क राशीत मन काय करतो, खूप मऊ करतो. मनाला आवडते म्हणून काही मोठा निर्णय घेऊ नका. घर, प्रॉपर्टी, वाहन यासारख्या विषयांवर कागदपत्रे, कायदेशीर बाजू किंवा दीर्घकालीन परिणाम शांतपणे तपासून घ्या आणि मगच होकार द्या. आता वर्षाचा पुढचा भाग अगदी खोल स्तरावर परिणाम करणारा तो भाग आहे, कारण मीन राशीत शनी असणारच आहे आणि तो व्यय भावात आहे ना. आणि त्या व्यय भावात काय होतं, व्यक्ती अंतर्मुख होतो. जुने काही चुकीचे परिणाम समोर येतात किंवा काय होतं, अचानक प्रतिक्रिया अनपेक्षितपणे समोर येतात ज्या तुमच्या मनाला दुखावू शकतात. त्यामुळे ही वेळ स्वतःला प्रामाणिक करण्याचीच आहे, मनाला स्वतःशी प्रामाणिक बनवण्याची आहे असं म्हणेन मी. काही गोष्टी काय होतं, तुमच्या स्वतःच्या हातून तुमच्या स्वतःच्या विरोधात घडत आलेल्या असतात, हे आपल्याला लक्षात येत नाही. त्याने या काळात काय होतं, शनी त्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आणतो. दुखेल पण तुम्हाला जाग येईल ना. आणि जर तुम्ही त्या सवयीमध्ये बदल केला तर पुढची काही वर्षे तुमची खूप हलकी आणि सुटसुटीत जातील. आध्यात्मिकता, शांतता, स्वतःचं निरीक्षण म्हणजेच आत्मपरीक्षण या सगळ्याचा हा काळ आहे. तुमच्याकडून झालेल्या चुका, गेलेले संबंध, जाऊ दिलेली वर्षे काय आहेत याचा अर्थ काय सांगतो की नवीन नजरेने तुम्हाला दिसू लागेल आता. मग मनातली नजर असेल का ती बाहेरची असेल, अंतर्मनातली असेल,
ह्याचा प्रश्न तुम्हाला पडेल आणि त्यातून एक वेगळाच मार्ग सुटून जाईल. पुढे काय होईल मित्रांनो, अनेक गोष्टींचं तुम्हाला अनपेक्षित दडपण राहील. तुमच्यात थोडा निर्विकार स्वभाव पण तयार होईल. एका निरीक्षकासारखी स्वतःकडे पाहण्याची क्षमता पण येईल. आणि हा स्वभाव चुकीचा नाहीये, हा पुढच्या टप्प्याच्या वाढीसाठी आवश्यक आहे. परदेश असेल किंवा लांबची कामं असेल, दूरचे संपर्क असतील किंवा काही ऑनलाईन कामे असतील किंवा काही दूर राहणाऱ्या लोकांचे संबंध असतील, या सर्व गोष्टी या काळात अधिक मजबूत होतील. बिझनेसचं नेटवर्क पण स्ट्रॉंग होईल. पण शनीसह सावधानता नेहमी असतेच. मानसिक थकवा आणि झोपेचा प्रश्न ही दोन मोठी आव्हानं आहेत. उगाच जागरण, उगाच विचारांची गर्दी, मोबाईल किंवा पडद्यासमोरची जास्त वेळ, जी आपण पिक्चर वगैरे थिएटरमध्ये जातो, यामुळे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे शिस्त ही फार महत्वाची राहील 7:30 मध्ये मेष राशीसाठी. खर्च ही अशा ठिकाणी होतो की नाही जिथे तात्काळ उपयोग तुम्हाला दिसतो, पण लांबचा तुम्ही विचार करत नाही. काही वेळा हा खर्च कसा असतो, चांगल्या गोष्टींसाठी असतो, गरजेसाठी असतो, पण तो अनावश्यक होतो, कारण की मेष राशीचं मन भावनिक गोष्टीमध्ये जास्त गुंतून पडते. मीच बिचारा किंवा माझ्या समोरच असं का होतं, हा सूर तुम्हाला अडकवेल ह्या काळामध्ये. शनी शिकवण देतो बरं का, सूड घेत नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यामुळे काय होतं, आता थोडक्यात तुम्ही काय लक्षात घ्या, की जीवनाच्या वेगवेगळ्या पातळींवर काय असेल 2026 मधले परिणाम. मानसिक स्तरावर वर्षाच्या सुरुवातीला विचारांची गती वाढेल. धाडस, नवीन स्वप्ने, नवीन प्लॅन या गोष्टी येतील. पण मधल्या काळात घर, कुटुंब, स्थिरता ही शब्द तुमच्या मनात जास्त जागा घेतील. आणि वर्षभर पाठीमागून शनी सतत सांगत राहील, की शिस्त लाव, आतून स्वच्छ हो, जुनी ओझी खाली ठेव. त्यामुळे ह्या वर्षाचा मेष राशीसाठी फायदा काय आहे? तुम्हाला स्वतःबद्दल नवीन समज मिळेल. पण सावधानता काय आहे? अतिविचार नको. स्वतःलाच दोष देत बसण्याची प्रवृत्ती पण तुम्ही टाळली पाहिजे. आर्थिकदृष्ट्या काय झालेलं आहे मित्रांनो, पहिल्या भागात नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील. साईड इन्कम पण मिळेल, कमाईत उत्साह वाढेल. आणि दुसऱ्या भागात काय होतं, घराशी निगडीत खर्च, सुधारणा, नूतनीकरण किंवा संपूर्ण वर्षभर खनी काय सांगतो, अनावश्यक खर्च काटेकोरपणे कमी करा. चांगल्या शक्यता म्हणजे काय असतील याच्यामध्ये, जुनी थकबाकीची वसुली येते. कामातून मिळणारी जी कमाई असते ना, ती थोडी स्थिर राहते. पण जपण्यासारखं पण आहे ना. भावनेत होऊन मोठा खर्च करू नका. कर्ज घेण्याआधी किमान 3दा विचार करा. अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजेत. कुटुंब आणि नातेसंबंधात विचार केला तर काय होतं, या वर्षाच्या पहिल्या भागात थोडा प्रवास किंवा बाहेरील लोकांशी संबंध जास्त येतो. पण दुसऱ्या भागात काय होतं, घराकडे किंवा नात्यांकडे तुमचं लक्ष वाढत जाईल. कुटुंबातील वातावरणात थोडं साफ, मऊ किंवा सहकार्यपूर्ण होण्याची पण शक्यता आहे. आणि जुन्या गैरसमजांना स्थान न राहण्याची पण शक्यता जास्त आहे. पण धावपळीत काय होतं, चिडचिड नात्यांवर उतरू देऊ नका. आई वडिलांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. शनी तुम्हाला मदत करेल. प्रेम विवाहाच्या बाबतीत विचार केला तर काय होतं, तिसऱ्या भावातील गुरुमुळे संपर्क वाढतील, नवीन ओळखीही होतील आणि तुमच्या बोलण्यावर, वागणुकीवर दुसऱ्यांचा प्रभावही वाढेल. आणि जे विवाहित आहेत ना, त्यांच्यासाठी घर, जबाबदाऱ्या, खर्च यामुळे चर्चा, मतभेद वाढू शकतात. पण गुरु कर्क राशीत गेल्यावर म्हणजे वर्षाच्या दुसऱ्या भागात थोडं मवाळपणा वाढेल आणि समजूतदारपणा पण वाढेल. जे अविवाहित आहेत ना, त्यांच्यासाठी मित्रमंडळ, प्रवास, नवीन संपर्कातून जुळवाजुळव होण्याची शक्यता पण आहे. पण निर्णय घाईत घेऊ नका. विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर विचार केला ना, तर पहिल्या भागात काय होईल, अभ्यासाची एक नवीन पद्धत त्यांना मिळेल. नवीन कोर्स किंवा तुमचे स्किल्स वाढवण्यासाठी पण हा काळ चांगला राहील. पण सावधगिरी मात्र काय बाळगली पाहिजे. वात असेल किंवा डोकेदुखी असेल, डोळ्यांचा ताण किंवा झोपेअभावी थकवा, जास्त प्रवास, कमी पाणी पिणे, अनियमित आहार यामुळे त्रास होतो. पाय, टाच किंवा गुडघे, रक्तदाब याकडे तुम्ही विशेष लक्ष दिलं पाहिजे. आणि 2026 मध्ये काही ठळक बदल कसे होतील, नवीन नोकरी पण मिळते, नवा प्रकल्प मिळतो किंवा स्वतःची दिशा बदलण्याचा निर्णय पण तयार होतो. आणि एखादा महत्वाचा प्रवास असतो ना, जो नंतर आठवणीमध्ये एक टर्निंग पॉइंट वाटेल. आणि घराशी संबंधित निर्णय पण येतात, म्हणजे जसे दुरुस्ती, खरेदी, बदल, सुधारणा या गोष्टी होतात. आणि स्वभावात जर तुम्ही बदल म्हटला तर आधी उतावळापणा येतो. काही जुनी नाती पण किंवा जुनी ठिकाणे, जुनी पद्धती या बाबतीत तुम्हाला काहीतरी सोडण्याचं मानसिकता तयार होत असते.
आतल्या आत काय होतं, एक मोठा प्रश्न तयार होतो तुमच्या बाबतीत, मी कोण आहे आणि मला नक्की कुठे जायचं आहे. ह्याचे उत्तर तुम्हाला हळूहळू शोधण्यासाठी हे वर्ष मदत करेल. संपूर्ण वर्षाचा सार काय आहे? पहिला भाग म्हणतो धाव, निर्माण कर, नवीन सुरू कर. आणि दुसरा भाग काय म्हणेल वर्षाचा? स्थिर हो, घर मन हे शांतपणे सांभाळ. आणि वर्षभर शनी पाठीमागून काय सांगतो? जुने ओझे खाली ठेव, आतून स्वच्छ हो आणि शिस्त लाव. म्हणून निष्कर्ष काय असेल? हे वर्ष उन्नतीचे आहे, पण आंधळ्या वेगाचे नाही. ज्याने आपल्या स्वभावाला थोडी शिस्त दिली आहे ना, थकवा मान्य केला आहे आणि निर्णय शांत डोक्याने घेतले आहेत ना, त्यांच्यासाठी पुढील वर्ष फार उपयोगीच ठरणार आहे. त्यामुळे हा काळ तुम्हाला परखवून पाहणार आहे, पण तोडणारा नाही. ज्याने संयम आणि दिशा राखली त्यांच्याकडे 2026 हे वर्ष काय करतं? वळून पाहत काय म्हणेल? मी तुझा आयुष्य बदलण्यासाठी आलो आहे. 2026 हे वर्ष मेष राशीसाठी बदलांचे वर्ष आहे. गुरु तुमच्या जीवनाला वेग देईल आणि शनी तुमच्या जीवनाला स्थैर्य देईल. आणि हे दोघे मिळून तुमच्या व्यक्तिमत्वाची एक नवीन आवृत्ती तयार करणार आहेत. त्यामुळे हे वर्ष तुमच्यासाठी फक्त बाहेरची प्रगती देणार नाही, तर आतून उंचवण्याचं एक वर्ष आहे. तुम्ही धावतालही, तुम्ही थकवालही आणि तुम्ही शिकालही, पण शेवटी तुम्हीच जिंकणार आहात. कारण की तुम्हाला रोखू शकेल असा ग्रह पुढील वर्षामध्ये एकही नाही. फक्त दिशा आणि संयम हवेत. मित्रांनो, पुढे भेटूया पुढील मार्गदर्शनात. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.